भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक न्याय या विषयावर राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं राजर्षी शाहू स्मारक भवन इथं व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. द हिंदू वृत्तपत्र समूहाचे पुण्यातील वरिष्ठ उपसंपादक डॉक्टर राधेश्याम जाधव यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार होते. यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर अशोक चौसाळकर यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉक्टर राधेश्याम जाधव यांनी सामाजिक पुनर्रचना आणि व्यवस्था परिवर्तन म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं. जातीचे अभिनिवेश बाजूला सोडून डॉक्टर आंबेडकरांच्या कल्पनेकडे आपण पाहिलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समतेची पताका खांद्यावर अखंडित ठेवली पाहिजे. सध्या भारतातील राजसत्ता, धर्मसत्ता आणि अर्थसत्ता हातात हात घालून चालत असून या तिन्ही सत्ता एकत्र आल्यानंतर न्याय मिळणं दुरापास्त होत असल्याचं मत डॉक्टर जाधव यांनी व्यक्त केलं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. न्याय म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आहे असं डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं. जात ही मनाची अवस्था असते, ती धर्मानं बिंबवली आहे. श्रमिकांची चळवळ व्यापक करण्यासाठी वर्ग, वर्ण यांच्या पलीकडे जाऊन या चळवळीला जागतिक पातळीवर नेण्याची गरज आहे. वर्ग, वर्ण हे सगळं बाजूला ठेवून न्यायाची कल्पना डोळ्यासमोर आणून आपण सामाजिक न्यायाची खरी मांडणी करायला हवी असं मत डॉक्टर राधेश्याम जाधव यांनी व्यक्त केलं. अध्यक्षीय भाषणात बोलताना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी सामाजिक न्यायाची संकल्पना कालसापेक्ष असून जनतेचं सामाजिक न्याय निर्माण करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान विभूती आहेत, पण त्यांच्या अनुयायांनी त्यांना एका चौकटीत बंदिस्त करून ठेवलंय. ती चौकट दूर करून सगळ्या समाजासाठी मुक्त करायला हवी. सर्व समाजाला समजून घ्यायला हवं. डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचं वारंवार पारायण करायला हवं. शिव, शाहू, फुले, आंबेडकर हे कोणत्या एका जातीची मक्तेदारी नाहीत. आज आपण ज्या व्यवस्थेवर आहोत त्या राजकीय व्यवस्थेबाबत डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाच्या शेवटच्या भाषणामध्ये लोकशाहीबाबत इशारा दिलाय असं पवार यांनी यावेळी सांगितलं. यावेळी राष्ट्रीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.